तर नेक्स्ट मॅच सीसी पॅन्थर्स पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये उतरणारा संघ आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये, ज्याचे संघ मालक आहेत शुभम यादव आणि दुसऱ्या बाजूला आयुष 11. आयुष 11 संघाकडून सुद्धा खूप चांगली फाईट होईल, कारण बरीच वर्ष हा संघ जो आहे तो या स्पर्धेमध्ये उतरलाय, खेळलाय, अनुभव आहे, एक्सपिरियन्स टीम आहे आणि त्यामुळे मात्र या दोन्ही टीमला मात्र आता शुभेच्छा देऊन या सामन्याला सुरुवात करण्याची विनंती असेल. मॅच ऑफिशियल तुषार चिखले आणि महेश मकवाना सर आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. तर त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर एका बाजूला सीसी पॅन्थर्स संघाकडून शुभम यादव आहेत संघ मालक, त्याचबरोबर कपिल, दिशांग, त्याचबरोबर तनय, निखिल, जगदीश, पार्थ, सोहम, मोनिश, स्वप्नील, रुची, जयेश, विघ्नेश, गणेश आणि जतीन असे एकंदरीत खेळाडू आहेत. तर आयुष 11 संघाकडून मात्र आपल्याला संघ मालक सन्माननीय अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली खेळताना अथर्व, कौस्तुभ, मिनार, सारस, शुभम, विराज, रुपेश, तेजस, भाविक, भालचंद्र, किरण, मंदार, प्रकाश आणि अजिंक्य असे खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. तर ओपनिंग पेअर मैदानावरती आहे. दोन्ही टीमला विनंती, आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. स्ट्राइक वरती कपिल आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर कोण आहे, आपली नावं सांगण्यासाठी आपला एक राखीव खेळाडू आपण कॉम बॉक्स मध्ये पाठवून द्या. तनय मोरे, कपिल आणि तनय मोरे सलामीची जोडी मैदानावरती. तर बॉलिंग मार्क वरती मात्र पहिलं षटक अथर्व भंडारे, राईट आर्म ओव्हर द विकेट, लांब पल्ल्याचा गोलंदाज अथर्व भंडारेचा पहिला चेंडू. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन, पहिलाच बॉल तंबूच्या आसऱ्याला परतावून लावण्यामध्ये यशस्वी ठरलाय अथर्व भंडारे. कपिल बॅक टू दी पवेलियन. गोल्डन डकचा शिकार बनले तिकडे मात्र कपिल. पहिल्याच बॉलवरती शॉर्ट आर्म पुल करायचा प्रयत्न, तो मात्र अनसक्सेसफुल आणि अथर्व भंडारीला पहिली सफलता, पहिलं यश. सीसी पॅन्थर्स कपिल ओपनिंग पेअर मध्ये कॅप्टनच गेले होते मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकलेला त्यावेळेला सांगितलं होतं समोरच्या टीमने की आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू आणि कपिलने सांगितलं होतं आम्ही बॅटिंग करताना कमीत कमी 30च्या पलीकडे धावा बनवण्याचा प्रयत्न करू, परंतु कपिलला त्या ठिकाणी धावा बनवता आलेल्या नाहीयेत. शून्याचा चष्मा घालून मात्र कपिल माघारी परततोय. त्याची जागा घेण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय जगदीश घाडी. अथर्व भंडारेने सुरुवातच चांगली केली आहे. आपल्या गोलंदाजीतून पहिल्याच बॉलवर आपला एक मोठा विकेट त्याने मिळवून आपल्या टीमला एक दिलासा दिलाय. होय, मी या ठिकाणी आपल्या टीमला चांगले विकेट्स मिळवून देईल, कमीत कमी धावांचं षटक हाताळेल, हा आत्मविश्वास त्याने आपल्या टीमला दिलाय. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला आज 2 दिवसांमध्ये अनुभवायला मिळणार आहे. ऑल इज वेल असं आयोजन, खेळीमेळीच्या वातावरणात कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप न करणारी स्पर्धा, एकाच इमारतीमधील 8 संघ आणि 120 खेळाडूंचा सहभाग असलेली ही मुंबई शहरातील मला तरी वाटतं की एकमेव स्पर्धा आहे. प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये मात्र एक मैत्रीपूर्णची या ठिकाणी मात्र वातावरण निर्माण करणारी स्पर्धा. मैदानाच्या बाहेर चांगले मित्र आहेत, मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी आहेत, विरोधक आहेत. चांगली उत्सुकता आणि त्याचबरोबर चांगली उत्कंठा या संपूर्ण वर्षभरासाठी मात्र या खेळाडूंच्या मनामध्ये असते की केव्हा एकदा मात्र सीपीएलचा दिवस उजाडतोय, केव्हा एकदा आम्ही मैदानावरती किट परिधान करून स्पर्धा खेळण्यासाठी जातोय. अगदी मला वाटतं काही खेळाडूंना तर रात्रभर झोपही लागली नसेल. काल रात्री आपले टी शर्ट्स, ट्रॅक पॅन्ट ज्या वेळेला मिळाली असेल असं वाटत असेल की कधी आता ट्रॅक पॅन्ट घालतोय, कधी टी शर्ट घालतोय आणि कधी सकाळ होते आणि कधी नरे पार्क मैदानावरती जाऊन स्पर्धा खेळतोय. खेळाडूंच्या मनात मात्र एक वेगळी आवड असते. आपल्या टीमच्या नावाचं, आपल्या स्वतःच्या नावाचं टी शर्ट, आपले जे किट असतात ते परिधान कधी करतोय. क्रिकेटचं वेड आणि क्रिकेटचं हे प्रेम क्रिकेट खेळाडूंना मात्र खरं तर कुठपर्यंत घेऊन जाईल ना हे सांगता येत नाही. डिक्लेअर स्वरूपातली एक धाव तोपर्यंत आपण आलेली पाहतोय पंचांच्या माध्यमातून. अशा छोट्या छोट्या स्पर्धांमधून असे बरेच युवा खेळाडू घडत असतात आणि एखादा संघमालक, एखाद्या टीमचे ओनर मात्र त्यांचा खेळ बघत असतात. एखाद्या खेळाडूला मात्र खेळताना पाहिलं, त्यांचा खेळ आवडला की ते आपल्या व्यावसायिक गटातील संघांमध्ये मात्र त्यांना घेत असतात आणि असेच खेळाडू घडत असतात.
शून्यातून मात्र विश्वकर्मा निर्माण करण्याची ताकद ज्या खेळाडूमध्ये आहे तो खेळाडू मात्र नक्कीच एका वेगळ्या उंचीवर जाताना आपल्याला पाहायला मिळतो. परळमधनं असे बरेच खेळाडू घडलेले आपण पाहिलेत. परळकरांनी मात्र क्रिकेट खूप जवळून पाहिलेलं आहे. क्रिकेटच्या पंढरीला आपण आज मोठी देणगी असलेलं पाहतो ते म्हणजे परळ, आणि त्या परळमधून मात्र असे अनेक खेळाडू घडलेले आपण अनुभवलेले आहेत. मी सन्माननीय अजय जाधव हे कुठेतरी असतील मैदानामध्ये, तर जिथे कुठे असाल अजय जाधव आपण कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे, कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. अजय जाधव, मान्यवरांची मोठी मांदियाळी आज व्यासपीठावरती उपस्थित आहे. खरं तर विशेष आभार या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही व्यक्त करतोय ते परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा राजा नरे पार्क या मंडळाचे, त्याचबरोबर आपल्या नजीकचं पोलीस प्रशासन अर्थात भोईवाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सर्व पोलीस अधिकारी, सर्व कर्मचारी यांचे, त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका एफ दक्षिण विभाग, त्याचबरोबर नजीक असलेली आपली शाळा म्हणजेच डॉक्टर शिरोडकर हायस्कूल, परळ इंग्लिश स्कूल असेल, त्याचबरोबर आजूबाजूच्या इमारतीमधील सर्व रहिवासी, इतर सर्व आजूबाजूची मंडळ असतील, मग ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर पाकोचाळ मित्रमंडळ असेल, त्याचबरोबर गणेश लीला मित्रमंडळ असेल, अशा अनेक प्रीमियर लीगच्या स्पर्धा नरे पार्क मैदानावरती होत असतात. पाको प्रीमियर लीग होत असते, त्याचबरोबर SP कंपाऊंडची प्रीमियर लीग याच मैदानावरती होते, त्याचबरोबर गणेश लीलाची प्रीमियर लीग याच मैदानावरती होते. अनेक व्यावसायिक गटाच्या खुल्या गटाच्या स्पर्धा सुद्धा या मैदानावरती होतात. अंडर आर्मच्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण बघतो, ओव्हर आर्मच्या स्पर्धा आपण बघतो. इथे खो खो खेळलं जातं, इथे कबड्डी खेळली जाते, इथे फुटबॉल खेळलं जातं. अनेक खेळ या मैदानावरती खेळले जातात. हॅलो, गणेशोत्सव सुद्धा याच मैदानावरती मोठ्या थाटामाटात मात्र साजरा केला जातो. दरम्यान मोठा फटका आलाय, 2 धावा या फटक्यावरती. तनयच्या बॅटमधून हा दुहेरी धावेचा फटका, धावसंख्या पुढे सरकते ती 6 या धावसंख्येवर. मिनार नाटळकर एक अनुभवी गोलंदाज, साई स्पोर्ट्स साठी मात्र गेली कित्येक वर्ष क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. चांगला दांडगा अनुभव आहे या खेळाडूकडे, मग तो क्रिकेटच्या क्षेत्रातला असो किंवा राजकारणाच्या क्षेत्रातला असो. आणि यावेळेला पुन्हा एकदा तनयच्या बॅटमधून एक लाजवाब फटका आलाय, परंतु बॉल मैदानात जर थांबला, झाडाला लागून जर बॉल आत आला किंवा पडद्याला लागून जरी बॉल मैदानामध्ये असेल तर धावा तुम्हाला धावून घ्यायच्यात, हे लक्षात घ्यावं लागेल खेळाडूंना. पण एक टप्पा बॉल मैदानातून बाहेर जातोय, त्यामुळे 2 रन इकडे पंच महेश मकवाना सर. याच परळ नगरीतील क्रिकेटला मिळालेली आणखीन एक देणगी म्हणजे महेश मकवाना सर सुद्धा आज आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानावरती पंचांच्या भूमिकेत आहेत. फिरकीचे जादूगार म्हणून ज्यांची ओळख आहे, गेली कित्येक वर्ष मोठमोठ्या स्पर्धा महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट पटलावरती आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती ज्यांनी गाजवून सोडल्या, किंबहुना फलंदाजी आणि अष्टपैलू कामगिरीच्या जीवावरती मात्र ज्यांच्या नावावरती बरेच विक्रम लिहिले गेलेत, असे महेश मकवाना सर आज आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं पंच म्हणून आज मैदानावरती आहेत. राहुल 11 परळ सारखा संघ, ज्या संघाने मात्र अगदी मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट आणि भारताचं क्रिकेट मात्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती गाजवून सोडलं. आणि यावेळेला यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज तनयला केलाय त्रिफळाची. हाच आहे अनुभव, हाच आहे एक्सपिरियन्स. या अगोदर तनयच्या बॅटमधून मात्र जबरदस्त धावा येत होत्या, परंतु यावेळेला मिनार नाटाळकर यांनी तनयचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. लाकूड तोड गोलंदाजी, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड. अगदी मधली एसटी वाकवली आहे यावेळेला मिनार नाटाळकर यांनी. दिशांक खांदारे मैदानाच्या आतमध्ये, दिशांक खांदारे मैदानाच्या आतमध्ये आहेत. तनयच्या विकेट नंतर 2 फलंदाज बाद. कपिल शून्याचा चष्मा घालून आउट झाला आणि त्याच्यानंतर मात्र त्याच्या मागोमागच आपण जर पाहिलं तर त्याच्या सोबतच ओपनिंगला गेलेला फलंदाज तनय सुद्धा आउट होतोय. 2 गडी बाद. धावसंख्या मात्र आपण स्थिरावलेली बघतोय ती 9 या धावसंख्येवर. दिशांक खांदारे मैदानाच्या आतमध्ये आहेत. मिनार नाटाळकर चांगला स्पेल हाताळण्याचा प्रयत्न, कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र सीसी पॅन्थर्स जो या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच उतरलेला संघ आहे,
शुभम यादव यांची टीम आहे मैदानाच्या आतमध्ये ब्लू टी शर्ट मध्ये निळ्या रंगाच्या जर्सी मध्ये. या वेळेला मात्र दिशांक खंदारे एक युवा खेळाडू एक युवा टॅलेंट समोर आपण जर पाहिलं तर दांडगा अनुभव असा हा सामना ज्यामध्ये दिशांक खंदारेने मात्र एक चांगली शक्कल लावली आहे. तिकडे मात्र हलक्या हाताने चेंडूला कट केला. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघणारा बॉल होता त्याला पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलून एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला दिशांकडून. एकेरी धावेसोबत संघाच्या धावसंख्येचा आकडा पुढे सरकतोय. डबल डिजिट मध्ये स्कोर. पहिला दुहेरी धावसंख्येचा आकडा 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला पिचिंग चांगली होती. पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले जागा बनवली आणि चेंडूला पुन्हा एकदा मात्र स्वीपर कव्हरला दिशा दाखवून एक सिंगल घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. दिशांक सोबत जगदीश घाडी मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ मात्र दरम्यान या ठिकाणी पूर्ण होता काहीशे चेंडू अजूनही बाकी राहिलेले होते. त्यामुळे शेवटच्या बॉलवर आलेले एकेरी धावेसोबत मात्र धावसंख्येचा आकडा जो आहे तो 1 गडी बाद 1 11 या धावसंख्येवर 2 गडी बाद माफ करा 2 ओव्हरची समाप्ती आणि 2 गडी बाद 1 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दिशांक खंदारे यांच्या हातामध्ये जी बॅट आपण बघताय सध्याच्या घडीला मात्र आपल्या शिवडी विधानसभेतील आपल्या शिवडी परिसरातील एक टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा ज्याचं नाव मोठ्या आदरानं मात्र आज सध्याच्या घडीला मात्र या मुंबई आणि महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती घेतलं जाते अशा फरदीन काझीने मात्र ती बॅट त्याला भेट म्हणून दिलेली आहे. आता फरदीन सारखा खेळही व्हायला हवा. दरम्यान तिसरं षटक हाताळण्यासाठी सारंग गोलंदाजी मार्क वरती आहे. सारस माफ करा सारस आलाय गोलंदाजीसाठी. फुल टॉस बॉल लॉंग ऑनच्या दिशेला मात्र पहिला फटका इकडे खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये वा गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगला ताळमेळ आहे 2 फलंदाजांमधलं चांगलं हँड अँड आय कोऑर्डिनेशन आपण बघतोय. क्वालिटी आज रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. सुपर रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पूर्ण केल्या गेलेत. स्ट्राइक वरती जगदीश सारसच्या पुढच्या बॉलसाठी. यावेळेला मात्र बाउन्सर करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर अधिकची उसळी तिकडे बॉलला प्राप्त होताना बघायला मिळते. पंचांनी पुन्हा एकदा आपले दोन्ही हात खोललेत दोन्ही हात पसरवलेत दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत आणि अतिरिक्त धावेचा इशारा इथे मात्र आम्हाला कळवला जातोय. गोलंदाजला मात्र सारसला इथे दंडित केलं जाते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे. एक अतिशय जबरदस्त असं आयोजन आपण बघत आहात. ओम विश्वेश्वर क्रीडा मंडळ सिमेंट चाळ प्रीमियर लीग 2025 पर्व 12. पुन्हा एकदा मात्र बॉल जाताना पॉइंटच्या क्षेत्राकडे तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. आणि मित्रांनो आपल्या सर्वांसाठी मात्र चिंग्स सिक्रेटचा स्टॉल सुद्धा आपल्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण चालू झालेला पाहताय. म्हणजे आपलं जे कॉमेंट्री बॉक्स आहे आपल्या गार्डनच्या गेट जवळ मात्र तो चिंग्सचा स्टॉल त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. सालाबाद प्रमाणे चिंग्स सिक्रेटचं सुद्धा खूप चांगलं या ठिकाणी योगदान आहे. या स्पर्धेसाठी गतवर्षी सुद्धा हा स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आला होता. यावेळेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेळला गेलाय. समोर मात्र क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अगदी दोन्ही फलंदाज आपण जर पाहिलं तर चपळ निघाले. दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर जगदीश घाडी जो या अगोदर होता तो आउट झाला. त्याची जागा घेण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये निखिल गेले होते आणि निखिलच्याही फलंदाजीची सुरुवात मात्र लाजवाब. ओ या वेळेला मात्र परफेक्ट ब्लॉक केलं. एक सटीक यॉर्कर पाहायला मिळतोय. एक परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय.
त्याला मात्र खोदून काढत एका सिंगलवर समाधानी राहिले निखिल. एकेरी धावेसोबत धावसंख्येच्या आकड्यावर थोडंसं लक्ष टाकूया. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती 17. आणि स्ट्राईक वरती मात्र दिशांक खांदारे. फरदीन काझीने मात्र भेट केलेली बॅट घेऊन आज मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करतोय. आज त्याच्या बॅटमधून धावा कशा येतील ते बघायचंय. हाफ ट्रॅकर होता, पुल केला पुन्हा एकदा मात्र डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु तिकडे गोशांकित क्षेत्र आहे. तसं बघायला गेलं तर काही स्पर्धा तिथे चौकार असतो, काही स्पर्धा तिकडे 2 धावा असतात. या स्पर्धेमध्ये फक्त 2च धावा तुम्हाला ऑन साईडला किंवा ऑफ साईडला खेळलात गार्डनच्या बाहेर अगदी कठड्यावरून जर बॉल बाहेर गेला तर 2च रन मिळणार आहेत. चौकार षटकार जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला समोर खेळण्याची जास्त प्रॅक्टिस करावी लागेल, जास्त प्रयत्न करावे लागतील, जास्त तुम्हाला त्या ठिकाणी सराव करावा लागेल. आणि तसं बघायला गेलं तर तुम्हाला वाटतं हे मैदान आकाराने खूप लहान आहे, परंतु तसं नाहीये. तुमच्या नजरेस पडतं तितकं सोपं नाहीये. आणि इतक्या वेळेला मात्र आपण प्रयत्न केले गेलेले पाहिले, परंतु आतापर्यंत मला वाटतं एकच चौकार आला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सकाळच्या सत्रात पहिल्या मॅच दरम्यान मात्र तो आलेला चौकार होता. त्या दरम्यान मात्र आपण षटकार एकही पाहिलेला नाही आतापर्यंत. तर 2 धावांच्या या प्रयत्नासोबत तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय आणि 3 षटकांअखेरीस संघाची एकूण धावसंख्या या ओव्हरमधून आले एकूण 10 धावा आणि 1 विकेट. 10 धावांसोबत संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 21 आणि टोटल विकेट्स मात्र आतापर्यंत गमावले गेले 3. प्रत्येक ओव्हरमध्ये गोलंदाजाला यश मिळाले, प्रत्येक गोलंदाजाला विकेट मिळाली आहे. 21 धावा, 7ची सरासरी प्रति षटकामागे. (21) with the loss of 3 wickets after 3 overs. 3 विकेटों के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति के बाद 21 रन. ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळ सिमेंट चाळ प्रीमियर लीग 2025 सीझन 12 आपण बघतोय. तिसरी मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतेय. 6 सामने आज दिवसभरामध्ये, एक प्रेक्षणीय सामना. आणि 15 वर्षाखालील मुलांचाही जो सामना आहे तो आजच खेळवला जाणार आहे. ती प्रेक्षणीय मॅच सुद्धा आजच होणार आहे. म्हणजे टोटल 7 सामने आजच्या दिवसात खेळवले जाणार आहेत आणि 4-4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. त्यामुळे आपल्याला शेड्यूल वेळेत जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला थोडंसं मात्र स्पीडअप ठेवावं लागेल, कारण सध्याचे दिवस थंडीचे आहेत आणि अंधार थोडासा लवकर पडतो. दिवस लहान आहे त्यामुळे अंधार थोडासा लवकर पडत असल्या कारणामुळे आपल्याला स्पर्धेमध्ये थोडंसं स्पीडअप या ठिकाणी ठेवावं लागेल. आणि 50वा वाढदिवस ज्यांचा आहे आज, ते गोलंदाजी मार्कवरती रुपेश तांबट यांच्यासाठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बघा आज 50वा वाढदिवस आहे रुपेश तांबट यांचा. 50 वर्ष मात्र आज त्यांना पूर्ण झालेली आहेत. म्हणजे आपल्या आयुष्याचा सुवर्ण महोत्सव ते आज साजरा करतायत. आणि गोलंदाजी मार्कवरती आज त्याच फिटनेस सोबत, त्याच उत्साहाने आणि त्याच जोशाने गोलंदाजी करताना रुपेश तांबट. या वेळेला हा दुसरा बॉल, या वेळेला मात्र बॉल झाडामध्ये. सर्वप्रथम तर रुपेश तांबट यांना वाढदिवसाच्या क्रिकेटमय अशा शुभेच्छा आज आपण या पहिल्या दिवसानिमित्ताने या स्पर्धेदरम्यान देतोय. स्कोर आपण हळूहळू पुढे सरकलेला बघतोय 24 वर. शेवटची ओव्हर सध्या प्रगतीपथावर आहे. एकच बॉल, 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. लास्ट 5 बॉल टू गो. पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला भिरकावलेला बॉल. क्षेत्ररक्षकाला मात्र चकमा दिलाय या बॉलने. बॉल मात्र मैदानाच्या आत आहे. धावून धावा तुम्हाला घ्यायचे आहेत. कलेक्शन मध्ये मात्र चुकी झाली आहे, पण तिसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी चिंग्स चायनीजच्या वतीने सूपचं काउंटर त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. जर कोणाला सूपचा आनंद घ्यायचा असेल तर आपण जाऊन तिकडे सूप आपल्या काउंटरवरनं घेऊ शकता. अतिशय चविष्ट असं सूप आपण या ठिकाणी मात्र गेल्या वर्षी सुद्धा सर्वांनी त्याचा आनंद घेतला होता चिंग्स चायनीजच्या या स्टॉलवरती. तसाच तो स्टॉल याही वर्षी मात्र उपलब्ध आहे आपल्या सर्व खेळाडूंसाठी. या वेळेला मात्र एक वेगळ्या धाटणीचा फटका सजवलाय. बॉल मात्र डिक्लेअर झोन कडे जातोय का काय? मैदानाच्या आत आलाय बॉल. डिक्लेअर आहे, परंतु पाठीमागे मात्र बॉल गेला तर डिक्लेअर स्वरूपातल्या धावा असणार आहेत.
चला पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. एक छोटासा ब्रेक घेतलाय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपल्या सर्वांना घेऊन जातोय. 2-2 1-1 असं मात्र या 4 चेंडूचं विश्लेषण या शेवटच्या षटकात आपण पाहताय. 6 धावा 4 चेंडू मध्ये आल्या. शेवटची ओव्हर आहे या स्लॉग ओव्हर मध्ये. आपण बघूया किती धावा टोटल येतील. एक वाईट बॉल ही टाकलाय म्हणजे असं 4 टोटल बॉल हाताळलेत. आणि हा फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा बॉल मैदानातून बाहेर. 2 धावा. आणि धावसंख्येचा आकडा मात्र जाऊन पोहोचलाय तो 30 या धावसंख्येवर. निखिल एक जबरदस्त बॅटिंग करताना आपल्या टीमसाठी. शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. त्या वेळेला मात्र पडलेला बॉल समोर खेळायच्या प्रयत्नामध्ये परंतु बॉल जातोय तो शॉर्ट स्क्वेअर लेग मधून मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेला. आणि शेवटच्या बॉलवरती फक्त 1च रन मिळणार आहे परंतु स्कोर चांगल्या स्थितीमध्ये आहे. 30च्या अधिक धावा मात्र बनल्यात. 31 धावा स्कोर कार्ड वरती सध्या आपण बघतोय. आणि येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 8 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र आयुष 11 या टीमला 32 धावांचं आवाहन समोर ठेवलं गेलंय. 32 रन्स टू विन. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे आयुष 11 टीमला. दरम्यानच्या कालावधीमध्ये मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस आपण आता पूर्ण करणार आहोत. पुढील सामना असेल सीसी एव्हेंजर्स वर्सेस सीसी चॅम्पियन्स. सीसी एव्हेंजर्स संघमालक आपल्याला विनंती असेल, त्याचबरोबर सीसी चॅम्पियन्स संघमालक आपल्याला सुद्धा विनंती असेल, आपले कॅप्टन आपण टॉस साठी पाठवून द्यायचे. सीसी एव्हेंजर्स संघमालक असतील ते मात्र रुपेशजी नाटाळकर आणि सीसी चॅम्पियनचे संघमालक असतील ते निलेशजी परब. दोन्ही टीमचे संघमालक आपल्या कॅप्टनला आपण टॉस साठी त्वरित पाठवून द्या. चला पुढील मॅचच्या टॉस साठी यायचंय. एव्हेंजर्स आणि चॅम्पियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण आता करत आहोत. चला एव्हेंजर्स आणि चॅम्पियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन या. आणि मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी पाताडे साहेब यांना विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी स्टेजवर यायचंय. मी आमरे सरांना विनंती करतोय. आमरे साहेब टॉस करण्यासाठी आपण जरा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आलात तर खूप बरं होईल. आमरे सरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. उदयजी आमरे सर यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला सीसी एव्हेंजर्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला सीसी चॅम्पियन्स आहेत. एका बाजूला रुपेशजी नाटाळकर यांची टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला निलेश परब यांची टीम आहे. निलेश परब सर आपली टीम कुठे आहे?
टॉसला बोलवा. निलेश परब सर, जास्त वेळ घेऊ नका. निलेशजी परब, चॅम्पियन्स. चला, कोण कॉल करते? चला ठीक आहे, गुड्डू कॉल करेल. हेड किंवा टेल असं कॉल करायचं. कॉइन एकदा बघून घ्या. हा हेड आहे आणि दुसऱ्या बाजूला टेल आहे. उदयजी आमरे यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होणार आहे आणि चॅम्पियन्स हे कर्णधार कॉल करणार, म्हणजे गुड्डू कॉल करणार आहे. हेड किंवा टेल. लेट्स हॅव अ टॉस. हेड्स इज अ कॉल अँड टेल इट इज. पहिल्या दोन्ही मॅचेसमध्ये मात्र हेड आला होता, परंतु आता टॉस या ठिकाणी रुपेशजी नाटाळकर म्हणजे एव्हेंजर्स टीमने जिंकलाय. रुपेश सर, सर्वप्रथम तर डिसिजन काय असेल आणि किती एक्साइटमेंट असते ही स्पर्धा खेळण्यासाठी? 1 वर्ष पूर्ण वाट बघावी लागते. 11 वर्ष झाली. किती वेळा जिंकल्यात आता या अगोदर? मी एकदा 2022 साली आमची टीम अजिंक्य होती, तेव्हा आम्ही फायनल मारलेली. तर या वर्षी काय एक्सपेक्टेशन आम्ही करू शकतो तुमच्या टीम कडून? कसा परफॉर्मन्स आम्हाला बघायला मिळेल? आणि या मॅच मध्ये टॉस जिंकलाय तर डिसिजन काय असेल? आता टॉस जिंकून आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करणार आहोत आणि एक्साइटमेंट तर आम्हाला दरवर्षीच असते खूप. आता जे मेहनत करतात, मैदानाची अवस्था खूपच खराब असते. सगळी मुलं एकत्र येऊन सगळं मैदान वगैरे एकदम क्लीन करून, का तर फक्त आपल्याला आजचे 2 दिवस चांगलं क्रिकेट खेळता यावं यासाठी खूप एक्साइटमेंट आहे. आणि युवा खेळाडू आहेत या स्पर्धेमध्ये. यंदाच्या पर्वामध्ये बऱ्याच नवीन खेळाडूंनी सहभाग घेतलाय आणि त्याचबरोबर एक नवीन टीम सुद्धा आली आहे जी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळते. तर काय संदेश द्याल आज हा स्पर्धेचा आनंद घेत असताना युवा पिढीला आणि त्याचबरोबर या नवीन टीमला? शेवटपर्यंत हरू नका, शेवटपर्यंत स्वतः मनातून हरू नका. जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळत राहा आणि खेळताना जरा फिल्डिंग करताना जरा सांभाळून करा फिल्डिंग, जेणेकरून काही दुखापत होणार नाही, काही इजा होणार नाही. जरा सांभाळून खेळा, बस एवढंच सांगायचं. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि तुमच्या टीमला नेक्स्ट मॅचसाठी. दुसऱ्या बाजूने गुड्डू, टॉस तू हेड मागितलास परंतु टेल आला, म्हणजे रुपेश सरांच्या टीमच्या बाजूने निर्णय लागलाय. तू जर टॉस जिंकला असता तुझं डिसिजन काय असतं? बॅटिंग केली असतीस की फिल्डिंग केली असतीस? आम्ही पण क्षेत्ररक्षण निवडलं असं नक्कीच, कारण नवीन पिच आहे आणि पिचची जी हालत बघून आता सध्या तरी आम्ही क्षेत्ररक्षण निवडलं असतं. पण काय हरकत नाही, बॅटिंग आली आम्ही आमचे 100% देऊ आणि तसेच पूर्ण आमच्या टीमला शुभेच्छा आणि चांगले खेळा, हेच माझ्याकडनं ॲज अ कर्णधार मी त्यांना देईल. आणि पहिल्या 2 मॅच म्हणजे ज्या आपण अगोदर पाहिल्या त्यामध्ये आपण जसं बघत होतो की चेसेबल आहे, म्हणजे धावसंख्या अतिशय सहज चेस होत आहेत आणि पहिल्या दोन्ही मॅचमध्ये रिझल्ट पहिली ज्यांनी फिल्डिंग केली त्यांच्या बाजूने लागला, म्हणजे ज्यांनी चेस केलं त्यांच्या बाजूने लागला. तर या मॅचमध्ये तुझ्या टीमकडून आम्ही किती रन एक्सेप्ट करू शकतो की किती धावा बनवायचा प्रयत्न तुमच्या टीमकडून होईल या पहिल्या 4 ओव्हरमध्ये तुम्हाला ज्या वेळेला बॅटिंग करायची आहे? मी नक्कीच 30 धावांच्या वरती ठेवायचा टार्गेट आम्ही ठरवलेला आहे. तसेच आम्ही जसं तुम्ही म्हणाले की पहिले चेस करणारे जिंकतायत, पण आम्ही प्रयत्न करू की नक्कीच गेमचा डायनॅमिक्स बदलू आणि तसेच सर्व काही आपल्या प्रत्येक खेळाडूवर डिपेंड असतं जसं खेळतो, तर त्याच अपेक्षाने आम्ही पुढे जाऊ. तर अधिक वेळ न घेता तुम्हालाही शुभेच्छा देऊन लगेच जातो चालू होणाऱ्या या मॅचकडे, दुसऱ्या डावाकडे. सेकंड इनिंगचा खेळ जिथे मात्र 32 धावा 8 धावा प्रतिषटकाच्या सरासरीने बनवायचे आहेत. सीसी चॅलेंज सीसी पॅन्थर्स या टीमला. तर दोन्ही टीमला शुभेच्छा. आयुष 11ला, माफ करा, आयुष 11ला या डावामध्ये मात्र त्या 32 धावांचा पाठलाग आता करायचा आहे. तर बघूया काय घडतंय काय बिघडतंय. तिकडे मात्र जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. अथर्व भंडारे आणि त्यांच्या समवेत मात्र ओपनिंग पेअरमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. मिनार नाटाळकर, अथर्व भंडारे आणि मिनार नाटाळकर, 2 अनुभवी फलंदाजांची जोडी मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट आपण पाहताय. एकाच इमारतीमधल्या या सर्व खेळाडूंचं क्रिकेट, एक मैत्रीपूर्ण क्रिकेट आणि एक खेळीमेळीच्या वातावरणातलं क्रिकेट आज आपण नरी पार्क मैदानावरती मात्र आपण अनुभवतोय. या हंगामातली या मैदानावरती होणारी पहिली स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. इथून पुढे अशा अनेक स्पर्धा होतील. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती मात्र कपिल सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाजीत काही खास तर कपिलला करता आलं नाही, परंतु आज आपल्या टीमच्या विजयासाठी मात्र आता बॉलिंग मधून तो काय करतोय, गोलंदाजीतून तो काय करतोय.
स्ट्राईक वरती सध्या आपण जर पाहिलं तर मिनार नाटाळकर आहेत आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला अथर्व भंडारे. मॅचचा हा ग्रीन सिग्नल हिरवा कंदील पंचांकडून मात्र आलेला आहे. सामन्याला होते सुरुवात. दुसऱ्या डावात 32 धावांचा पाठलाग आयुष इलेव्हनला करायचा आहे. 32 रन्स टू विन इन रिमेनिंग 24 बॉल्स. 4 षटकं आणि 4 षटकात मात्र जिंकण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या धावा आहेत त्या 32. मिनार नाटाळकर ऑन स्ट्राईक. कपिलचा पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. 6 टू गो. पहिलाच बॉल सरळ बॅटने सजवलेला फटका. या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव असणारे फलंदाज मिनार नाटाळकर एका दांडग्या अनुभवासोबत आज सुरुवात करतायत आपल्या फलंदाजीची. वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं उघडलं गेलंय. दुहेरी धावेने सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती समोर कसं खेळायचं हे त्यांनी दाखवून दिलं. सरळ बॅटने सजवलेल्या फटक्यावरती मात्र 2 चोरट्या धावा तिकडे मात्र घेतल्या गेल्या. अगदी दिवसाढवळ्या धावांची चोरी तिकडे आपण झालेली पाहिली ती मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग मध्ये थोडासा तिकडे बदल केला गेलाय. अजिबात मिसफिल्ड करून तुम्हाला चालणार नाही. प्रत्येक धाव तुम्हाला रोखायची आहे, अडवायची आहे, थांबवायची आहे. तर आणि तरच मात्र हे 32 धावांचं टार्गेट तुम्ही डिफेंड करू शकता. प्रति ओव्हर 8 धावांच्या सरासरीने फलंदाजी करावी लागणार आहे. कपिलचा पुढचा चेंडू. स्ट्राईक वरती मिनार नाटाळकर. पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटने खेळलेला फटका त्याच दिशेला, त्याच खेळाडूच्या दिशेला. परंतु या वेळेला मिसफिल्ड नाहीये. या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण. इथे दुसऱ्या धावेला घेण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नाहीये. एकेरी धावेवर समाधान मानलं. स्ट्राईक जाते ती आता मात्र अथर्व भंडारीकडे. 2 चेंडू 3 धावा. 29 धावांची अजूनही गरज आहे. एक चांगली उत्सुकता प्रत्येक खेळाडूमध्ये बघायला मिळते. या वर्षी जर नाही जिंकलो तर पुन्हा एकदा मात्र 365 दिवस वाट पाहावी लागेल पुढच्या पर्वाची. त्यामुळे प्रत्येक संघ प्रत्येक पर्वामध्ये मात्र आपलं 100 नव्हे तर आपलं 100च्या अधिक टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो. एक चांगले एफर्ट्स लावून मात्र मॅच जिंकायची, स्पर्धा जिंकायची, ट्रॉफी आपल्यासोबत घरी घेऊन जायची. एक वेगळं सेलिब्रेशन दरवर्षी आपल्याला अनुभवायला मिळतं. या CPL 2025 मध्ये सुद्धा एक वेगळी उत्सुकता बघायला मिळते प्रत्येक टीम कडून. सीसी पॅन्थर्स पहिल्यांदाच उतरली या स्पर्धेत. दिशाहीन गोलंदाजी डाऊन द लेग साइड. अतिरिक्त धावा या वेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला मात्र चांगला प्रयत्न तिकडे मात्र होत होता. अथर्व कडून चांगलं एक्झिक्युशन बघायला मिळालं. परंतु बॅट आणि बॉल मधलं कनेक्शन नाही घडवता आलं. थोडंसं ऑफ स्टंप वरून बाहेर येऊन खेळत असताना मात्र अगोदरच बॅट भिरकावून बसले. शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू नाही तर लेग बायच्या स्वरूपातली का होईना, परंतु क्रिकेटमध्ये धावा कशाही येऊ दे, धावा येणं याला महत्व आहे. मग त्या बाईज असोत, लेग बाईज असोत, वाईट बॉल, नो बॉल, सिंगल, डबल, तिहेरी धाव, चौकार, षटकार, क्रिकेटमध्ये रन कसेही येऊ देत, रन येणं याला महत्व आहे. वाईट बॉल. पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा रन. पुन्हा एकदा अतिरिक्त धावेचा इशारा इथे मात्र पंचांकडून. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल कपिल याचा. पुन्हा एकदा मात्र आता पंचांकडे पाहावं लागेल. येस, पंच तुषार चिखले मात्र मागे फिरतायत आणि पुन्हा एकदा मात्र आपले हात जमिनीला समांतर करतायत आणि अवांतर धावेचा इशारा कळवतायत. खूप सारे एक्स्ट्रा रन्स मात्र तिकडे कपिल खर्च करतोय. धावसंख्येचा आकडा मात्र सध्या जाऊन पोहोचलाय तो 7 या धावसंख्येवर. पाठलाग करायचा आहे 32चा. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 4 एक्स्ट्रा धावा दिल्यात आतापर्यंत कपिलने. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मात्र थ्रू दी कव्हर्स या वेळेला खेळला जातोय. मिनार नाटाळकर यांच्या सिंगल सोबत मात्र संघाची धावसंख्येची परिस्थिती बदलते. 8 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 4 चेंडू आणि धावा झाल्या त्या 8. 4 एक्स्ट्रा बॅटने आलेल्या 4 अशा एकूण 8. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्राईक वरती डावखुरी आताचा फलंदाज अथर्व भंडारे. कपिलचा हा 5वा चेंडू. यावेळेला टायमिंग केलंय.
आणि बॉलला पाठवले ऑन साइड मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने, सडक पे कडक. परंतु इथे मात्र किती लांब बॉल आपण मारलात, अगदी GD आंबेडकर रोड वरती जरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड वरती जरी बॉल मारला तरी तुम्हाला 2च धावा मिळणार. अगदी सेंट्रल रेल्वेच्या मैदानामध्ये बॉल जरी गेला इकडून तरी 2च धावा मिळणार आहेत. आणि इकडून मात्र बॉल जर तुम्ही अगदी MD कॉलेज वरती जरी मारलात तरी 2च धावा तुम्हाला मिळणार आहेत. तिकडे ग्लोबल हॉस्पिटलच्या टेरेसवर बॉल मारा, तुम्हाला 2च रन मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्तीचे प्रयत्न जे आहेत ते समोर खेळायचे करावे लागतील. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड तुम्हाला जास्तीचा फटका खेळायचा प्रयत्न तिकडे करावा लागेल. जर मोठे धावा तुम्हाला हवे असतील, चौकार षटकार जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला फक्त समोर खेळायचंय. अन्यथा आजूबाजूला मैदानाच्या तिन्ही बाजूला तुम्हाला एकेरी दुहेरी धावांवरच समाधानी राहावं लागेल. कपिलचा हा शेवटचा बॉल. या वेळेला मात्र हा फटका हवेत. स्वतः गोलंदाज कपिल तिकडे बॉल खाली आणि कपिलला मिळाली सफलता. अथर्व भंडारे बाद. शेवटच्या चेंडूवरती मात्र मिळाली विकेट. आयुष 11ला पहिला हादरा लागतोय. पहिला विकेट गमावलाय. पहिला विकेट मात्र त्या ठिकाणी कपिलच्या नावावर. इन द एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टोटल स्कोर इज 10 रन्स विथ द लॉस ऑफ जस्ट 1 विकेट. एक गडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 10 धावा धावफलकावरती. टीमचे ओनर स्वतः आज मात्र ड्रिंक्स घेऊन जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. विराज पेडणेकर जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करायची आहे विराज पेडणेकरला. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत CC एव्हेंजर्स आणि CC चॅम्पियन्स या दोन टीम मध्ये. CC एव्हेंजर्सने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय मात्र स्वीकारलाय. जो कोणी कर्णधार टॉस जिंकतोय तो प्रथम चेस करण्याचा प्रयत्न करतोय, तिकडे फिल्डिंग स्वीकारतोय. आणि या मैदानावरती चेस करणं थोडंसं सोपं गेलंय पहिल्या 2 मॅचला लक्षात घेता. तिसरी मॅच ही सुरुवात चांगली आहे चेसिंगची. पाठलाग चांगला सुरू झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 10 धावा 1 गडी बाद. बॉलिंग मार्क वरती मात्र जगदीश गाडी. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आलेत. 32चा पाठलाग करायचा. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. अजून 22 धावांची आवश्यकता. म्हणजे जवळपास 7.33च्या सरासरीने इथून पुढे बॅटिंग करावी लागणार आहे. टेनिस क्रिकेटवर ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकता. tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. ओहो, काय फटका केलाय. नजाकत भरलेला फटका होता. आणि वा, काय कॅच पकडली आहे. काय कॅच पकडली आहे. फटकाही चांगला होता आणि कॅचही तितकाच चांगला होता. दोन्ही पाहण्यासारखं होतं. मिनार नाटाळकर मात्र कमनशिबी होते या वेळेला. आणि ऋषिकेश लोके यांच्यासाठी मात्र आदेश राहुल यांच्याकडून या कॅच साठी मात्र 5 डिंग डॉंग. आणि बॅटिंग साठी मात्र मैदानाच्या आतमध्ये कोण दाखल झाले तर बॅटिंग साठी मात्र दाखल झालाय सिमेंट चालचा ग्लेन मॅक्सवेल. कौस्तुभ खानविलकर मैदानावरती दाखल होतोय. काय कॅच पकडली आहे ऋषिकेश लोकेने.
ग्लेन मॅक्सवेल आहे सिमेंट चाळचा कौस्तुभ खानविलकर. यावेळेला मात्र पहिला बॉल विकेट किपर कडून मात्र चूक होतीये. 22च्या स्वरूपात मात्र एक एक्स्ट्रा रन तिकडे मात्र मिळणार. एकेरी धावेसोबत धावसंख्येचा आकडा हळूच पुढे सरकलाय. 12 धावा आता मात्र धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. जगदीशचा हा बॉल मात्र एक्स्ट्रा रन्स देऊन जाणारा होता. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी झाली तिकडे. एक रन खूप महत्वाची समजावी लागेल तुम्हाला. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळलेला फटका, खूप चांगला फुटवर्क. थोडस पुढे चालून आले बॉल वरती आणि फुलटॉस बनवलं. अगदी चेंडूचा टप्पा पडू दिलेला नाहीये. सरळ बॅटने मात्र मिडॉन क्षेत्ररक्षक तिकडे होते. तिकडे मात्र एक रन धावून पूर्ण केली गेली. 13 धावा आता सध्या स्कोर कार्ड वरती. डावखुरी आताचा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आहे. विराज पेडणेकर आणि कौस्तुभ खानविलकर. डाऊन द लेग साइड. आणि काय घडतंय, एक्स्ट्रा रन्स आलेत का बघूया. यस, धावून मात्र इथे रन घेतली आहे. काय करतायत मैदानाच्या आतमध्ये. हळूहळू मात्र मॅच मध्ये आता रंग भरत चाललाय आणि रंग भरण्याचं काम मात्र दोन्ही बाजूने करण्याचा प्रयत्न होतोय. गोलंदाजही चांगले प्रयत्न करतायत, फिल्डर्सही चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, फलंदाजही तितकीच चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतायत. 15 धावा टीमच्या पूर्ण झालेत. अजून 17 धावांची गरज आहे. जगदीशचा पुढचा बॉल. या वेळेला चांगली गाईडलाईन पकडून मात्र गोलंदाजी केली गेली आहे ती जगदीश कडून. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल सोबत मात्र या ओव्हर मधले चेंडू पूर्ण झाले. एकंदरीत 4-2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. चौदा चेंडू आणि 17 धावा. या वेळेला सुद्धा पायाचा वेध घेणारा बॉल आहे, परंतु लेग बिफोर विकेट इकडे मात्र आउट नाहीये. लेग बाईच मात्र नक्कीच मिळेल. लेग बाईच्या स्वरूपात एक रन मात्र संघाच्या धावसंख्यामध्ये येते. टोटल स्कोर आपण जर पाहिलं तर 16 झालेत. 16 अजून बनवायचे आहेत. बॉल शिल्लक राहिलेत ते 13. या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा मात्र टॅप करायचा प्रयत्न. चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवर आणखीन एक विकेट. मगाशी ही ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आली आणि याही ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती विकेट आली. रनआउटच्या स्वरूपात का असेना, परंतु फलंदाज बाद. आणि मैदानावरती मात्र आपण प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली पाहतोय ती अजयजी पांगळे यांची, ज्यांना सिमेंट चाळचे सलमान खान म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अजयजी पांगळे, आपलं सहर्ष स्वागत सिमेंट चाळ प्रीमियर लीग 2025 सीझन 12 मध्ये. दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावा झालेत 16. थोडा आहे, थोडे की जरूरत आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये अजून 16 धावांची आवश्यकता. 2 गडी बाद मात्र या 16 धावा झालेत. दोन्ही ओव्हर मध्ये एक विकेट आली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये किरणने तेथे कपिलने मात्र शेवटच्या बॉलवर विकेट मिळवली आणि जगदीशच्याही ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती एक विकेट रनआउटच्या स्वरूपात. कौस्तुभ खानविलकर मात्र आउट होऊन माघारी परतलाय. आता बॅटिंगसाठी मात्र नवीन बॅटर गेलाय मैदानाच्या आतमध्ये. सारस गेलेत बॅटिंगसाठी. सारस सावंत. तीन गडी बाद झालेत, माफ करा, 3 फलंदाज बाद. अथर्व भंडारे, मिनार नाटाळकर आणि तदनंतर मात्र आता कौस्तुभ खानविलकर असे 3 फलंदाज बाद.
तनय घाडी आणि या वेळेला तनयचा पहिला बॉल अगदी वेगळ्या प्रकारे खेळायचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. विराज पेडणेकर स्ट्राईक वरती डावपुरे. आता जे फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानावर सारस सावंत. तनय घाडीच्या हातामध्ये तिसरी ओव्हर. 11 चेंडू 16 धावा. तनय मोरे माफ करा, तनय मोरे तिसरी षटक तिसरी ओव्हर घेऊन आलेत. विराज पेडणेकर स्ट्राईकवर. पहिला चेंडू मात्र निर्धावालाय. डॉट बॉलने सुरुवात आहे या तिसऱ्या षटकाची. पुन्हा एकदा मात्र स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस. रनआउटची संधी आहे आणि त्या रनआउटच्या संधीचा प्रयत्न करत असताना निशाणा मात्र काही साधता आलेला नाहीये एसटी रक्षकाला. एक रन मात्र कंप्लीट होते. एकेरी दावेने मात्र आता बघा रन कसे येऊ दे. मगाशी सुद्धा आपण जसं म्हटलं की रन कसेही येऊ देत, रन घेणं याला महत्व आहे. आता जर मॅच जिंकायची असेल तर बॅटरला कसेही धावा बनवायचे आहेत, कसेही रन जमवायचे आहेत आपल्या टीमच्या विजयासाठी. सारस सावंत तनय मोरेच्या पुढच्या बॉलसाठी. बॉल नंबर 3, तिसऱ्या ओव्हरचा तिसरा चेंडू. आणि स्कोर इज 17. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 15ची गरज. पुन्हा एकदा मात्र बॅटची टॉपेज घेतली होती. फिल्डर मात्र तिकडे तैनात आहेत. आणखीन एक धाव मात्र तोपर्यंत घेतली जाते. एकेरी धावेने मात्र संघाचं धावफलक आता हळूहळू पुढे सरकतंय. एक गर मात्र धावफलक पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्येचा आकडा आपण जर पाहिलं तर 18 वर जाऊन पोहोचलाय. 14 धावा अजून गरजेचे आहेत. 8 चेंडू आणि 12 धावा. या वेळेला समोर खेळायचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला मात्र डोक्यावरून बॉल पाठीमागे जातोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आहे थ्रो स्ट्रायकिंग एंडच्या दिशेला आणि 3 धावा या बॉलवरती मिळणार आहेत. आणि आपल्या सर्व खेळाडूंसाठी मात्र जेवणाची व्यवस्था सुद्धा आता या ठिकाणी करण्यात आली आणि जेवणाची व्यवस्था सुरू सुद्धा झालेली आहे. आपल्या सर्वांसाठी मात्र त्या ठिकाणी जेवण सुरू झालेलं आहे. तर ज्या खेळाडूंचा सामना नाहीये किंवा ज्या खेळाडूंना जेवण करायचं असेल त्यांनी मात्र आपल्या सर्व टीम सोबत तिकडे जाऊन आपलं जेवण करून घ्यायचंय. या ओव्हरचा मात्र आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्येचा आकडा मात्र जाऊन पोहोचलाय तो 23 वर आणि चेंडू मात्र शिल्लक आहेत 7. गरज आहे ती मात्र आता 9 धावांची. पुन्हा एकदा मात्र मगासारखाच सामना आपल्याला बघायला मिळतोय. 7 चेंडू 9 धावा. सर्व सामने म्हणजे आता बघा सुरुवातीपासून अगदी व्हेरी फर्स्ट मॅच पासून आपण जर पाहिलं तर सर्व सामने जे आहेत ते अशाच काहीशा रंगतदार पद्धतीचे आपल्याला बघायला मिळालेत. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट जरी असलं, अगदी स्थानिक खेळाडूंचं क्रिकेट जरी असलं तरी रंगत, यामधली ही जी मजा, यामधला जो आनंद, यामधली ही उत्सुकता आणि यामधली ही उत्कंठा ही मात्र हा क्रिकेटचा खेळ मात्र नेहमीच देत असतो. पुन्हा एकदा मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल आउट अपील, परंतु अपील करायची गरज नाहीये कारण लेग बिफोर विकेट इथे आउट नाहीये आपल्या स्पर्धेमध्ये. तर लेग बायच्या स्वरूपातली एक सिंगल रन तिकडे घेतली गेली आहे आणि एकेरी दावेसोबत आता सामन्याचं समीकरण बदलतंय. 6 बॉल शिल्लक राहिलेत आणि 6 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो, आपल्या आयोजकांच्या वतीने आपल्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जेवणाला सुरुवात झाली आहे. 6 बॉल 8 रन, 24 धावा झालेल्या आहेत. 32 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 धावांची अजूनही गरज आहे. अनिलजी सरफरे आपल्या परळ विभाग आणि या संपूर्ण मुंबई शहरातील एक नावाजलेले दिग्गज असे गुणलेखक आहेत. आज त्यांची मात्र उपस्थिती आणि त्यांचं काम आम्हाला अनुभवायला मिळते पुन्हा एकदा या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. ॲज अ स्कोरर म्हणून मात्र आता अनिलजी सरफरे आज गेली कित्येक वर्षे या मुंबईच्या क्रिकेटच्या स्पर्धांमधून आम्हाला बघायला मिळत आहेत. त्यांचं काम आम्हाला अनुभवायला मिळतंय. याही स्पर्धेमध्ये अनिलजी सरफरे खूप चांगलं काम करतायत. tenniscricket.in वरती ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहू शकता. संतोषजी नाणेकर आणि गौरवजी सावंत यांच्या संपूर्ण टीम कडून मात्र ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते, लाईव्ह प्रक्षेपित केली जाते, लाईव्ह टेलिकास्ट केली जाते.
निखिल आलेत शेवटची ओव्हर. निखिल दुर्गावले आणि निखिल दुर्गावलेच्या पहिल्या बॉलसाठी स्ट्राईक वरती विराज पेडणेकर. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल ऑन साइडला भिरकावलाय. झाडामध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आले बॉल खाली, परंतु बॉलला काही कॅच करता आलेलं नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही तिकडे केला गेला. प्रयत्नांती परमेश्वर. आता मात्र दोन्ही बाजूला सामना जिंकायचा असेल तर आपले एक्स्ट्रा एफर्ट्स तिकडे लावावे लागतील. शर्तीचे प्रयत्न मात्र सुरू आहेत दोन्ही बाजूने. सीसी पॅन्थर्स पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये उतरली आहे, तर आयुष 11 एक दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. चांगली संघ बांधणी मात्र प्रत्येक संघ मालकाने करण्याचा प्रयत्न मात्र लाईव्ह ऑक्शनच्या वेळेला केलेला आहे. आणि त्या संघ बांधणीमध्ये कोणत्या संघाची बांधणी यावेळेला मजबूत आहे, किंबहुना यावेळेला मात्र आता पंचांचा निर्णय जाणं खूप महत्वाचं. नो बॉलचा इशारा आलाय पंच महेश मकवाना सर आणि प्लस 1 रन, म्हणजे टोटल 2 रन या बॉलवरती. आणि नंतरचा बॉल उघडा डोळे बघा नीट असेल तो मात्र फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आहे. टोटल रन्स आपण जर पाहिले तर 28. 28 धावा. 4 धावांची अजूनही गरज. 5 चेंडूंचा खेळ बाकी. एका बाजूला सारस सावंत, दुसऱ्या बाजूला विराज पेडणेकर, तर तिसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी निखिल दुर्गावले. फ्री हिटचा बॉल. बघूया काय घडतंय या फ्री हिटच्या बॉलवर. आणि फ्री हिटच्या बॉलवरती मात्र आता बॉल पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या बाहेर जातोय की काय. होय, फ्री हिटच्या बॉलवरती सुद्धा 2 रन आलेत. 4 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि 2 धावांची फक्त गरज आहे. नेक्स्ट मॅच सीसी एव्हेंजर्स सीसी चॅम्पियन्स. दोन्ही टीम रेडी व्हा. आणि पुन्हा नो बॉल. स्कोर आता लेवल झालाय. फक्त 1 रन गरजेचा आहे. चला 2 बीमर बॉल टाकलेत, त्यामुळे बॉलर आता मात्र बॅन होईल. बॉलरवर मात्र रोख लावली जाईल. 2 अबोव द वेस्ट चेंडू त्यांनी हाताळलेत आणि त्या 2 बीमर नंतर मात्र आता गोलंदाजाला बदलावं लागेल. परंतु फक्त एका धावेची आवश्यकता आहे. औपचारिकतापूर्ण हीच मॅच असं आपण म्हणू शकतो. 3 बॉल आहेत. 3 बॉल मध्ये मला वाटतं 4 चेंडू बाकी आहेत. माफ करा, 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडू मध्ये फक्त 1 रन बनवायची आहे. औपचारिकतापूर्ण मॅच ही म्हणावी लागेल. आणि अशा पद्धतीने हा सामना मात्र जिंकलाय आयुष 11 संघाने. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम आयुष 11 अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक सीसी पॅन्थर्स. मनपूर्वक अभिनंदन आयुष 11. आणि नक्कीच चांगला खेळ केला सीसी पॅन्थरने सुद्धा या पहिल्या पर्वामध्ये आज खेळत असताना. तर नक्कीच सीसी पॅन्थरला सुद्धा खूप शुभेच्छा आहेत या नंतरच्या मॅच साठी, कारण साखळी फेरीतली स्पर्धा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अजून संधी मिळणार आहे, त्यामुळे आपण हार मानायची नाहीये. तर या मॅच मध्ये मात्र जबरदस्त खेळ करत असताना आयुष 11 हा संघ विजेता ठरतोय. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा खेळाडू कोण आहे